जय भीम मित्रांनो, आज आपण आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रेरणाभूमी सिम्बायोसिस कॉलेज पुणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाची पायाभरणी 14 एप्रिल 1990 रोजी श्री शरद पवार यांनी केली होती. ती आंबेडकरांची शताब्दी होती. या वास्तुकलेची संकल्पना श्री धनंजय दातार यांनी मांडली होती, ज्यांनी आंबेडकरांच्या श्रद्धा आणि प्रसाराचे स्मरण म्हणून बौद्ध स्तूपाच्या रचनेवर आधारित त्यांची रचना केली होती. अखेर 26 नोव्हेंबर 1996 रोजी श्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन झाले. याच दिवशी आंबेडकरांनी भारताच्या राष्ट्रपतींना स्वतंत्र भारताचे संविधान सादर केले. या संग्रहालयात आंबेडकरांच्या अनेक वैयक्तिक वस्तू आहेत, ज्यामध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार आणि त्यांच्या अस्ती असलेले कलश यांचा समावेश आहे. यापैकी बहुतेक वस्तू बाबासाहेबांच्या पत्नी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी दान केल्या आहेत. बाग आणि ग्रंथालयासह संग्रहालयाचे व्यवस्थापन निधी सिम्बायोसिस सोसायटीद्वारे केला जातो, ज्याचे व्यवस्थापन श्री S.B. मुजुमदार करतात. त्यांच्या पत्नी श्रीमती संजीवनी मुजुमदार या संग्रहालयाच्या संचालिका आहेत. या ठिकाणी पोहोचण्यासाठी हे संग्रहालय पाहण्याचे पश्चिम भागात सैनापटी बापट रोडवर आहे. बस, रिक्षा आणि कॅबने येथे जाता येते. सिम्बायोसिस विद्यापीठातील सर्वात जवळचा बस स्टॉप आणि पुणे स्टेशनपासून 15 मिनिटे आणि विमानतळापासून 30 मिनिटे अंतरावर आहे. भेटीची सरासरी कालावधी 1 ते 2 तास आहे. संग्रहालयाची व्यवस्था खाजगी संस्था करते. संग्रहालय पाहण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनेक वैयक्तिक वस्तू, त्यांच्या पवित्र अस्थी असलेला कलश, प्रतिष्ठित भारतरत्न पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र यासह त्यांच्या स्मृतिचिन्हाचा समावेश असलेले संग्रहालयाला उदारतेने दान केले आहे. हे स्मारक माईसाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून बनलेलं आहे. यासाठी त्यांनी खूप अशी मेहनत घेतलेली आहे. त्यांची अशी इच्छा होती की हे स्मारक दिल्ली या ठिकाणी व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे जवाहरलाल नेहरू यांचे स्मारक दिल्ली या ठिकाणी आहे. त्यासाठी माईसाहेब यांनी इंदिरा गांधी यांच्यासोबत वारंवार भेट पण घेतली, पण त्यांना त्या ठिकाणी काही जागा भेटू शकली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दल आणि आदर्शाबद्दल जागरूकता निर्माण करणे यासाठी ही प्रेरणाभूमी बनवलेली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर सामाजिक न्याय आणि समता, शांतता आणि मानवतावादी तत्त्व जे बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्याच्या तत्त्वासाठी झुंजले, त्या लोकांना प्रेरणा देण्यासाठी प्रेरणाभूमी निर्माण केलेली आहे. संविधान देते वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या खुर्चीमध्ये बसले होते तीच ही खुर्ची आहे. रोजच्या वापरातील त्यांची खुर्ची आणि टेबल, ज्या वस्तूवर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताचा स्पर्श झाला त्या ह्या सर्व दैनंदिन वापरातील वस्तू आहेत. खूप छान अशी फोटो आहे, जी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा कुत्रा टॉमी. समोरल्या साईडला संगमरवरी दगडापासून बनवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे. या त्यांच्या आराम खुर्च्या आहेत, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लास्टच्या जीवन प्रवासामध्ये त्यांना आजार झाले होते, त्यासाठी ते ह्या आराम खुर्च्या वापरत होते, ज्यावरून ते योगासन करायचे. हा तो पलंग आहे, ज्या पलंगावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लास्टचा श्वास घेतला. तसेच या साईडला जोधपुरी सूट आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वापरत होते. ही
ती बुद्धमूर्ती आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रंगूनला भेटलेली होती, जी ती उघड्या डोळ्याची मूर्ती आहे. संग्रहालयाबद्दल सांगायचं झालं तर सिम्बायोसिस यांनी वसुदैव कुटुंबकम, जग एक कुटुंब आहे यावर विश्वास ठेवत आणि म्हणून सिम्बायोसिस संस्थापक संचालक डॉक्टर S.B. मुजुमदार यांनी भारताचे महान सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला, जे कोणत्याही एका जातीचे किंवा पंथाचे नाहीत. सर्व भारतीयांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे. या संग्रहालयाचा आणि स्मारकाचा एक उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख करून देणे, ज्यांनी भारताचे सामाजिक न्याय आणि समानतेची चळवळ सुरू केली आणि परदेशी तसेच भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात परतण्यावर प्रेरणा मिळावी. आधुनिक भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार, एक महान समाजसुधारक, मानव. आजची विजिट ही आमचे रणधीर सर यांच्या पुढाकाराने नियोजित झालेली होती. सरांना खूप खूप धन्यवाद.